आज आपण चाललो आहोत बावधन गावामध्ये, तालुका वाई, जिल्हा सातारा। तर चला मग ह्याची देवीची डोळा हा अनुभव घेऊया, हा सोहळा पाहूया। सातारा जिल्ह्यातील सगळ्यात मोठी यात्रा आहे बगाड यात्रा। चला तर मग या मंदिरामध्ये महिलांना वर्षातून फक्त 2दा प्रवेश दिला जातो, त्यातील आजचा एक दिवस। त्यामुळे सकाळपासून सर्व रांग लागली आहे महिलांची दर्शनासाठी। या यात्रेची मूळ सुरुवात रंगपंचमीच्या आधी 6 महिने पौर्णिमेला होती। त्या पौर्णिमे दिवशी बगाडाला लागणारे जे शीड असतं त्याची कळकं तोडली जातात आणि ती कळकं इथं देवळामध्ये आणून त्याच्यावर दगडी ठेवून ती सरळ केली जातात। त्यानंतर महाशिवरात्रीला नंतर जे बगाडाला जे लाकूड लागतं ते बाभळीचंच असतं आणि पूर्ण बगाड हे बाभळीचंच असतं। कुठेही त्याला लोखंडाचा खिळ्याचा सुद्धा वापर केला जात नाही आणि जे बाभळीचं लाकूड लागतं ते महाशिवरात्रीनंतर ज्या ज्या गोष्टी करायच्या त्या तोडल्या जातात। गावातलेच लोक एकत्र येऊन त्या लाकूड तोडतात आणि त्यानंतर ते लाकूड इथं मंदिरापाशी आणलं जातं। सर्व गावकरी या दिवसाची, या सणाची वाट बघत असतात खूप आतुरतेने। एक वर्षभर एवढा मोठा बावधनचं बगाड मानलं जातं। पाहू शकता किती गर्दी अजून सुद्धा। दुपारपासून जी महिलांची लाईन लागली दर्शनासाठी ती अजून सुद्धा आहे। श्री काळभैरवनाथ मंदिर बावधन। ग्रामस्थ मंडळी खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी चांगली बैल, मग कर्नाटकमध्ये असू दे, कुठं पंढरपूर असू दे, कुठं पुणे असू दे, अशा ठिकाणी जाऊन प्रत्येकजण चांगल्या पद्धतीची आखीव रेखीव सुंदर अशी बैल खरेदी करून आणत असतात। माझ्याकडे देखील 3 बैल अतिशय चांगल्या पद्धतीची मोठ्या मापाची त्या ठिकाणी बैल आहेत। अशी गावामध्ये बऱ्याच ठिकाणी बऱ्याच मंडळींनी बैल सांभाळलेली आहेत। बैल सांभाळत असताना त्या बैलांना खुराक हा अतिशय चांगल्या पद्धतीनं आमचा शेतकरी वर्ग देत असतो। त्याच्याकरता कणिक असू दे, गव्हाचा भरडा असू दे, मकाचा भरडा असू दे, शेंगदाणा पेंड असू दे, अशा पद्धतीचा खुराक देऊन बैल ही बगाडा करता अतिशय चांगल्या पद्धतीनं तयार करत असतात। तयार केल्याच्या नंतर बगाडासाठी त्यांच्याकडून सराव करून घेतला जातो। तो सराव अशा पद्धतीने करून घेतला जातो की त्याच्याकरता टायर जुंपले जातात। टायर याचा अर्थ मंडळी तुम्हाला माहिती असेल का नसेल मला माहिती नाही, पण ट्रॅक्टरचा मोठा टायर असतो, त्या टायरावरती वाळूनं भरलेली किंवा मातीनं भरलेली 4-5 गोंटी त्याच्यावरती ठेवायची आणि त्याच्यावर उभं राहून बैल हाकल्यानंतर बैलाचा कस, बैलाची मेहनत, बैलाची ताकद त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आजमावली जाते आणि हा ताकदीचा सूर त्या ठिकाणी दिल्याच्या नंतर बगाडामध्ये जुंपल्यानंतर चांगल्या पद्धतीनं बगाड ओढलं पाहिजे, अशा पद्धतीची प्रत्येक शेतकऱ्याची अपेक्षा असते। माझ्या माहितीप्रमाणे पूर्वी या ठिकाणी भोसले तरफ, पिसाळ तरफ अशा 2 तर्फा होत्या। या 2 तर्फेमध्ये एका बाजूला उजव्या साईडला भोसल्यांची बैल, डाव्या बाजूला पिसाळांची बैल, अशा पद्धतीनं तरफवार बैल जुंपत होती। परंतु ती जुंपत असताना त्या ठिकाणी थोडेसे वादविवाद होऊ लागले, गाडा जास्त पळू लागला, म्हणून आमच्या ग्रामस्थांनी त्यावेळेला ठरवलं की हे जर कमी करायचं असेल, पळणं किंवा त्याच्यातील धोके टाळायचे असतील तर आपल्याला समंजसपणानं खुत्यातल्या खुत्यात बैल जुंपावी लागतील। म्हणून आता या ठिकाणी खुंत्यातल्या खुत्यात बैल जुंपली जातात। 1 वर्ष भोसल्यांची बैल जाग्यावर जुंपली जातात, दुसऱ्या वर्षी
पिसाळांची बैल जाग्यावरती जुंपली जातात. मग पिसाळ भोसले तरफ अशा पद्धतीनं त्या ठिकाणी गाडा जुंपला जातो आणि या भैरवनाथाच्या मंदिरापर्यंत या ठिकाणी आणला जातो. ही झाली बगाडाची माहिती. पण बगाड्या कसा बोलू का मित्रा, हा बगाड्या कशा पद्धतीने ठरवला जातो याची देखील मी तुम्हा मंडळींना माहिती देऊ इच्छितो की होळी पौर्णिमे दिवशी या मंदिरामध्ये साधारणपणे 12:30 वाजता हा कौल लागला जातो आणि त्या ठिकाणी साधारणपणे 51-60 लोक नवसाला बसलेली असतात. 51 ते 60 लोकांचा नवस हा पूर्ण झाल्याच्या नंतरच ती त्या ठिकाणी बसायला येत असतात. यावर्षी 51 लोक या ठिकाणी नवसासाठी बसलेली होती आणि माझ्या माहितीप्रमाणे नवलेंच्या वरती विकास तानाजीराव नवले यांच्यावरती हे बगाड आलेले. हा बगाड येत असताना या ठिकाणी संपूर्ण गाव मंदिरामध्ये येत असतं. मंदिरामध्ये आल्याच्या नंतर पुजारी आमचे त्या ठिकाणी भैरवनाथाच्या मंदिरासमोर एक गाथाडी, त्या गाथाडीला गव्हाचा प्रसाद लावला जातो आणि त्या ठिकाणी 50 लोकांचे प्रत्येकी 5-5 गहू लावलेले जातात. त्याच्यामध्ये उजवा आणि डावा अशा पद्धतीचे गहू असतात. त्या ठिकाणी पुजारी आमचा गहू असे प्रसाद मागत असतो की बाबा अमक्यावरती बगाड आहे असा उजवा कवल द्या, बगाड नाही असा डावा कवल द्या आणि त्या ठिकाणी मग डावा उजवा कवल, डावा पडला तर त्याच्यावरती बगाड दिलं जात नाही, उजवा प्रसाद मिळाला तर त्याच्यावरती बगाड दिलं जातं. म्हणून या ठिकाणी विकास नवलेंच्या वरती या वेळेला पुजाऱ्यांनी गहू मागितला. त्यांचा नंबर माझ्या माहितीप्रमाणे 7वा का 8वा 6वा नंबर होता आणि 6व्या नंबरवरती पुजाऱ्यांनी बगाड मागितलं की विकास नवलेंच्या वरती बगाड आहे असा उजवा कवल द्या, नाही असा डावा कवल द्या आणि त्या ठिकाणी उजवा कवल पडला आणि विकास नवले हे या ठिकाणी आज आपल्या बगाडाचे मानकरी ठरलेले आहेत आणि ते हे शेलारवाडीचे आहेत. सांगण्याचं तात्पर्य मित्रांनो, या गावामध्ये फक्त बावधन गावचाच बगाड्या नसतो तर बावधनचा परिसर 12 वाड्यामध्ये कुठलाही मनुष्य त्या ठिकाणी नवस करू शकतो, करू इच्छितो आणि कुणावरही बगाड जातं. याचं जिवंत उदाहरण आज म्हणजे शेलारवाडीचा बगाड्या आज या ठिकाणी मानाचा मानकरी ठरलेला आहे आणि तो निश्चितपणानं चांगल्या पद्धतीनं गाडा या ठिकाणी रथ आणणार आहे याच्याबद्दल आमच्या मनामध्ये कसलीही शंका नाही. हा नवस कशा करता होता हेही मंडळी मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की त्या ठिकाणी त्याच्या बहिणीला मुलगा व्हावा अशा पद्धतीचा त्याने नवस केला होता आणि मुलगा आज तो 12 वर्षाचा झालेला आहे. 12 वर्षानंतर आज त्यांच्यावरती बगाड आलेलं आहे. मला सांगायचं तात्पर्य मित्रांनो हे की आमच्या भैरवनाथाचं, काळ भैरवनाथाचं जे श्रद्धास्थान आहे किंवा त्याची एक आमच्यावरती श्रद्धा आहे आणि नितांत पावणारा हा आमचा देव आहे तो भैरवनाथ देव की तो नवसाला पावतो, नवसकऱ्यांचे नवस पूर्ण करतो. याचं जिवंत उदाहरण आज तुम्हाला या ठिकाणी मंडळी दिसते. दुर्वी मित्रांनो, दुर्वीचा विषय असा असतो की बगाडाला 12 बैल जुंपली जातात. त्याच्यामध्ये दुर्वी असू दे, चावरी असू दे, 6 बैली असू दे, 8 बैली असू दे, 10 बैली असू दे, 12 बैली असू दे. दुर्वी म्हणजे त्या बगाडाचा जो रथ असतो त्या बगाडाच्या रथाला एक जू असतं, दांड्या आणि जू. त्या ज्वालाच आपण जी 2 बैल जुंपतो ती दुर्वीची बैल असतात. दुर्वीसाठी बैल ही दिप्पड मापाची असावी लागतात, उंच असावी लागतात, सशक्त असावी लागतात. त्याचं कारण असं की तो असणारा बोजा पेलून गाडा ओढायचा असतो. त्याच्याकरता दुर्वीचा बैल हा फार मोठा जबाबदार असतो. त्या दुर्वीचा बैल चांगला असला तरच गाडा चांगल्या पद्धतीनं निघून जातो, अन्यथा दुर्वी जर चांगली नसेल तर बैलांना तो गाडा ओढत नाही. हे विशेष या बावधन गावामध्ये यावर्षी माझ्या माहितीप्रमाणे 200 बैल नवीन आलेले आणि पूर्वीची साधारणपणे 400 बैल आहेत. 500 ते 600 बैल, परंतु चांगली बैल, देखणी बैल, सुंदर बैल की ज्याला आपण म्हणतो कॅटेगरीतली बैल. मग त्याचं शिंग असू दे, जातीवंत असू दे, खिल्लार, त्याच्या पायाचे तळ चांगले, शेपूट चांगलं, उंची चांगली, बेंबाट नसावं, हाईट असावी, गळंगूट नसावं, अशा पद्धतीचे गावामध्ये आमच्या बैल आहेत.
हा शेतीसाठी देखील आमच्याकडं बैल वापरली जातात. शेतीचा उपयोग म्हणजे बैलांचा उपयोग हा शेतीसाठी करतो आणि विशेषतः आम्ही बगाडासाठी म्हणून बगाड असू दे बिंदूर असू दे याच्याकरता हौसन आमच्याकडे पूर्वीपार आमच्या वडिलोपार्जित ही आलेली प्रथा आहे आणि ती प्रथा आमच्या तरुणांनी सर्वांनी जोपासलेली आहे. चांगल्या प्रकारे तुम्ही म्हणजे आता हे जे बगाड आहे आत्ताचं हे असंच म्हणजे बऱ्याच वर्षापासून चालू आहे आणि असंच परंपरेने परत चालू राहणार आहे. निश्चितपणानं हे बगाड चालू राहणार आहे, याच्यामध्ये कसलीही तिळमात्र शंका नाही. त्याचं कारण मित्रांनो तुम्हाला मी या ठिकाणी सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये कोरोना काळामध्ये कुठल्याही गावची कुठल्याही देवाची यात्रा झाली नाही, परंतु आमच्या बौद्धन गावाची भैरवनाथाची यात्रा ही झाली. ही आमच्यामुळे झाली नाही, भैरवनाथाच्या श्रद्धेमुळे झाली. भैरवनाथावरती असणारी आमच्या लोकांची जी श्रद्धा नितांत श्रद्धा आहे त्या श्रद्धेच्या पोटी आम्ही कोरोना काळामध्ये छुपेमध्ये म्हणजे ह्याच्या पद्धतीनं काय त्याला म्हणतो गनिमी काव्यानं आम्ही मंडळीने ते बगाड केलं. त्याच्याकरता पोलीस बंदोबस्त केला. आम्ही त्या वेळेला खऱ्या अर्थानं पोलिसांच्याकडं आमच्या प्रांतांच्याकडं तहसीलदारांच्याकडं कलेक्टर साहेबांच्याकडं आम्ही मागणी घातली होती की आम्हाला फक्त बगाड काढू द्या, आम्ही बगाड शांततेत काढतो, तुमचे सगळेच्या सगळे आम्ही नियम पाळतो. परंतु त्यांनी आमचं काही ऐकलं नाही. त्याच्यासाठी आमदार साहेबांनी मकरंद पाटलांनी देखील खूप प्रयत्न केले, परंतु त्या ठिकाणी आम्हाला ते परमिशन दिलं गेलं नाही. म्हणून आम्ही ठरवलं की गनिमी काव्यानं गुपचूप बगाड करायचं आणि आम्ही ते केलं, साध्य केलं. हे साध्य होण्याच्या पाठीमागं आमच्या गावातील संपूर्ण ग्रामस्थ असतील, ही छोटी छोटी मुलं देखील आमच्या सोबत होती. कुणीही फुटीर किंवा जे आपण म्हणतो की कोण चाड झालं नाही, कुणीही कसल्याही पद्धतीची बातमी पोलीस स्टेशनला दिली नाही, तहसीलदार कार्यालयात दिली नाही, कलेक्टर ऑफिसला दिली नाही. म्हणूनच हे बगाड झालं. त्याच्यामध्ये आमचा काही त्याच्यामध्ये रोल नाही, रोल आहे तो परमेश्वराचा आणि ह्या भैरवनाथाच्या मुळेच हे बगाड झालं हे आम्ही या ठिकाणी मान्य करतो. बगाड जे ते असंच चालत राहावं कारण ह्यासाठी तरुणाचा खूप सहभाग महत्वाचा असतो. बरोबर आहे. एकी खूप गरजेची. आता मी बघितलं एकी ही आमच्या गावची पूर्वीपासून की ज्या वेळेला बगाड निघतं बगाड होतं त्यावेळेला दोन तर्फा, त्यावेळेला या बाजूचा माणूस त्या बाजूला जाणार नाही आणि त्या बाजूचा माणूस या बाजूला येणार नाही. डावीकडचा माणूस डावीकडे राहणार, उजवीकडचा माणूस उजवीकडे राहणार. त्यावेळेला कुणीही आपला तपला जवळचा बघत नाही, तर्फेप्रमाणे वागत असतो, राहत असतो, बोलत असतो, चालत असतो. परंतु बगाड झालं की एकामेकांच्या हातामध्ये हात घालून चहा प्यायला ते मोकळे असतात. जे बी काय भांडण तंटा होईल तो तेवढ्याच ठिकाणी, परत कसल्याही पद्धतीची भानगड नसते. आणि म्हणून आमच्या गावामध्ये हे एकीचं बळ जे टिकलेलं आहे त्याचं कारण फक्त भैरवनाथाचं बगाड. साठी सर्व मंडळींनी महाराष्ट्रातून कर्नाटकातून येत असतात, परंतु आज मी सर्वांना विनंती करतो की उद्या सकाळी 9 वाजता सोनेश्वर या ठिकाणी बगाड पाहण्यासाठी सर्वांनी यावं एवढीच मी विनंती करतो. बगाड हे आमचं रंगपंचमी दिवशी कायमस्वरूपी असतं. रंगपंचमीला बौद्धांचं बगाड बघण्यासाठी सर्वांनी हजर राहावं, यावं ही मी तुम्हाला बौद्धन गावाच्या वतीनं विनंती करतो. ही बगड बनण्याची प्रोसेसिंग सकाळपासून चालू आहे आणि यासाठी फक्त बाभळीचं लाकूडच वापरलं जातं. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही बघत असाल तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व जनरेशनची मुलं आहेत, म्हातारी माणसं आहेत जे बगाड बनवण्यासाठी बसलेत. सर्वजण अनुभव घेत आहेत हे कसं बनवलं होतं, कारण की गेली 400 वर्षापासूनची म्हणजेच इंग्रजांच्या काळापासून हे बगाडाची परंपरा चालू आहे, अजूनही चालू आहे, ही कधीच थांबली नाही. आणि हे मी पाहिलं, हा अनुभव घेतला, खरंच खूप भारी वाटलं मला.
वाट बघत होतो ती सकाळची, कारण की हा सकाळचा सूर्योदय, अंगाला झोपणारा गार वारा, त्यात पक्ष्यांचा आवाज. गावची सकाळ काही वेगळीच असते ना. काय आंबेच आंबे, गावाला पण आंबे आले. किती किलोमीटर आलो आहे माहिती आहे का मित्रांनो तुम्हाला? मी 4 ते 5 किलोमीटर चालून एवढं लांब आलो आहे. अजून चालतोयच मी. किती लांब आहे मला काय आयडिया नाही आहे अजून. ओझरडे गावाकडे आपण चाललो आय थिंक. राईट साईडला पाचवडे, खाली लेफ्टला वाई जातं. बावधन गावावरून आपण आलो आहे आत्ता आणि आता ओझरडेला चाललो आहे. म्हणजे हा आपला रस्ता जातो, हा आपल्या गावाला जातो पाचवड. आपल्या शेतातून जर बगाड गेलं तर आपल्याला एक देवाचा आशीर्वाद मिळेल आणि उत्पन्नसुद्धा जास्त मिळेल. त्यासाठी शेतकरी आपल्या शेतातून बगाड पळविण्याकरता वाट काढून देत असतो. हा दिवस वर्षातून एकदाच येत असतो, त्यामुळे या दिवसाचा गावकरी पुरेपूर आनंद लुटत असतात आणि खऱ्या अर्थाने रंगपंचमी साजरी करत असतात. आणि हा बगाड यात्रेचा सण सुद्धा. बगाडाची पूजा केली जाते. बगाडाला हार वगैरे लावून घेतले जातात आणि जो कोणी मानकरी आहे त्याला या बगाडावरती उभं केलं जाते. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. वृंदावन भक्तांची संख्या ज्यादा जाते. वृंदावन भैरवनाथाच्या रथावर सावध 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 सगळ्यांची सावधान 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 जाऊ द्या. पहिला हातात करा, पहिला हातात करा, करून देऊ नका. जाऊ द्या.
जाऊ दे गाडी पुढे जाऊ दे आले ट्रॅक्टर गोळायला आलं मागे जाऊ दे पुढे पुढच्या शक्तीचं प्रतीक असणारी सावधानची पगार यात्रा सकाळी 9 वाजता सुरू झालेले हे बगाड संध्याकाळच्या 6:30 वाजता गावामध्ये येऊन पोचलं होतं. सर्व गावकऱ्यांनी गर्दी केली होती. जर तुम्ही बघितलं असेल तर घरावरती, रस्त्याच्या आजूबाजूला सर्वीकडे गावकरी या बगाडाचं दर्शन घेण्यासाठी आले होते. हे सर्व काही जे दृश्य होतं ते अविश्वसनीय होतं, बघण्यासारखं होतं. गर्दी बघायला आवडते, गर्दी बघायला प्रोटेक्टमध्ये फोटो मार बघ. हॅलो